मकर राशीत जन्मलेल्या जातकांसाठी हा महिना काहीसा अनुकूल असण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला तुमच्या जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे। या महिन्यात तुमचा आत्मविश्वास मजबूत असेल आणि त्यामुळे तुम्ही प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यात यशस्वी व्हाल। तुमच्या आव्हानांकडे दुर्लक्ष करून तुम्ही चांगले यश मिळवाल। जोपर्यंत तुमच्या आरोग्याचा प्रश्न आहे, राशीचा स्वामी शनी स्वतःच्या राशीच्या दुसऱ्या भावात वक्री स्थितीत असल्यामुळे हवामानातील बदलामुळे किरकोळ समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात। मात्र सध्या कोणतीही मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता नाही। आरोग्याकडे लक्ष द्या। कौटुंबिक जीवनात काही चढउतार येऊ शकतात। आरोग्याशी संबंधित आणि व्यावहारिक समस्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला, विशेषतः आईला त्रास देऊ शकतात, म्हणून त्यांची काळजी घ्या। हा महिना प्रेम संबंधांसाठी अनुकूल राहण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला तुमच्या प्रेमात नवीन पाऊले टाकण्याची संधी मिळेल। वैवाहिक संबंधात चांगली परिस्थिती निर्माण होईल। करिअरच्या क्षेत्रात हा महिना तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे। तुमच्या कार्यक्षमतेच्या जोरावर तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची आणि नोकरीमध्ये चांगले स्थान मिळवण्याची संधी मिळेल। व्यवसायात ही चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे। तुम्हाला नवीन जोखीम घ्यायला आवडेल आणि लहान ट्रिप घेऊन आणि मित्रांसोबत वेळ घालवून तुम्हाला त्यांचा फायदा होईल। विद्यार्थ्यांना अभ्यासात अनुकूल परिणाम मिळतील। तुम्हाला परदेशात जाण्यात यश मिळू शकते आणि परदेशातून काही चांगली बातमी मिळू शकते। उपाय: तुम्ही नियमित भगवान विष्णूची उपासना केली पाहिजे। सोबतच माता लक्ष्मीचीही पूजा करा।